नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या आजच्या विशेष अशा शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशामध्ये अनेक समस्या आहेत, पण एका विशेष गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. आरोग्याविषयी चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय स्पेशल विषय आहे, तो म्हणजे कर्करोग, म्हणजे कॅन्सर. या सगळ्याविषयी आज आपल्यासोबत डॉक्टर्स आहेत, स्पेशलिस्ट आहेत, ज्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. मेडिकवर हॉस्पिटलचे कर्करोग तज्ज्ञांची टीम आपल्या सोबत आहेत. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वागत आहे MCN न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं. आजकाल कॅन्सर खूप वाढत चाललाय. आपल्यासोबत तोष्णीवाल सर आहे, आपण त्यांना एकदा विचारूयात, कॅन्सर म्हणजे नेमकं काय? खूप जण खूप जास्त घाबरतात. कॅन्सर, याला आपण मराठीमध्ये कर्करोग म्हणतो. हे असा आजार आहे ज्याच्यामध्ये पेशींचं अनियंत्रित वाढ होते. तर अनियंत्रित वाढ म्हणजे काय? तसं नियंत्रित वाढ म्हणजे जेव्हा गर्भाशयामध्ये भ्रूण असतो त्याची नियंत्रित वाढ होते. एका छोट्याशा भ्रूणपासून एक पूर्ण एक वेल फॉर्म एक चांगला व्यक्ती बनतो. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही पेशी असतात त्यांचं अनियंत्रित वाढ होते. 1/2, 2/4, 4/8, 8/16 असे होऊन ते कोट्यावधी मध्ये बनतात आणि त्याची गाठ बनते. त्या गाठीलाच आपण कॅन्सर असं म्हणतो. तर पेशांची अनियंत्रित वाढ जी झालेली आहे आणि जी पूर्ण शरीरामध्ये पसरू शकते त्याला आपण कॅन्सर म्हणतो. नक्कीच सर, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे. गैरसमज बनाव की कॅन्सर बरा होतच नाही, असं काही आहे का? नाही, असं काहीच नाही आहे. कॅन्सर बरा होऊ शकतो, पण कॅन्सर बरा होण्यासाठी आपण त्याला अर्ली डिटेक्ट व्हायला पाहिजे. कारण की आपण जसं कॅन्सरला विभागतो, पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, चौथी स्टेज, जनरली आपण 4 स्टेजेसमध्ये विभागतो. तर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजेसचे कॅन्सर तर बरे होण्याची शक्यता खूप जास्त असते. थर्डची शक्यता थोडी कमी असते आणि चौथ्या स्टेजमध्ये ऑलरेडी पसरलेला असतो. तिथं कॅन्सर बरा जरी नाही झाला तरी खूप जास्त दिवस त्याला आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर कॅन्सर बराच होऊ शकत नाही असं कधीच नाही म्हणून आपण म्हणायला नाही पाहिजे. कॅन्सर बरा होऊ शकतो, पण त्याला अर्ली डिटेक्ट व्हायला पाहिजे, त्याची योग्य ती ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. ट्रीटमेंट सोबत एक विल पॉवर, हाही खूप मोठा विल पॉवर फंड फार महत्त्वाचा विषय आहे. कारण की कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये कधी कधी शस्त्रक्रिया करणे, किमोथेरपी देणे, रेडिएशन देणे हे फार गरजेचं आहे. परत हॉस्पिटलला यावं लागतात, ब्लड टेस्ट करावं लागतात. त्याच्या व्यतिरिक्त जेवणावरती लक्ष द्यावं लागतं, एक्सरसाइजवरती लक्ष द्यावं, तर बरेच पैसे खर्च होतात. याच्यासाठी पेशंट व पेशंटची फॅमिली फार मोटिवेटेड पाहिजे. त्यांना विल पॉवर पाहिजे की आपल्याला बरं व्हायचं आहे, आपल्या पेशंटला बरं करायचं आहे. तर ते फारच महत्त्वाचा घटक आहे ट्रीटमेंटमध्ये. ओके, खरं तर कॅन्सर ही एक अशी गोष्ट आहे की जी बरी होऊ शकत नाही. हा खरं तर खूप मोठा गैरसमज है जो डॉक्टरने आत्ता आपल्याला सांगितला. उसके साथ बहुत सी ऐसी बातें हैं जो हम नहीं जानते. सबसे अभी ग्रस्त हो रहे लोग वो है मुंह के कैंसर से. तो अभी रचिता मैम अपने साथ है, डॉक्टर रचिता मैम इज हियर एंड हम आपसे पूछना चाहते हैं कि क्या सच में हमारा देश जो है वो कैंसर की राजधानी कहलाता है, या ये सही है? हमारा देश कैंसर की राजधानी नहीं, मुंह के कैंसर की राजधानी कहलाता है. मुंह का कैंसर आजकल अगर आप थिएटर में मूवी देखने भी जाएंगे तो उसके पहले एक क्लिप आती है कि तंबाकू, दारू, सिगरेट, बीड़ी, पान मसाला, उन सब चीज़ों से होता है. हमारे देश में इसका प्रमाण सबसे ज़्यादा है. और ये पहले ऐसा देखा गया था कि सिर्फ पुरुषों में होता है और 50, 60, 70, 80 उम्र के लोगों में ज़्यादा होता है. बट आजकल वो पूरा ट्रेंड इतनी अलग तरीके से चेंज हो गया है. पुरुषों और महिलाओं में इक्वल तरह में आजकल पाया जाता है. एंड मेरा सबसे यंग पेशेंट मैंने ट्रीट किया है और ऑपरेट किया है, वो एक 15 साल का लड़का है. तो कहाँ उम्र 80, 90, 70 साल और कहाँ 15 साल. अब इसका रीज़न क्या है? अपने देश में तंबाकू, बीड़ी, सिगरेट, पान मसाला इतना इजीली अवेलेबल है. मैं तो ये कहती हूँ हर ऑडियंस में जहाँ मैं बात करने जाती हूँ कि अभी हम ऑनलाइन भी मंगा सकते हैं, वो घर पे आ जाएगा. पहला कारण वो है. दूसरा कारण ये है कि लोगों को नेगेटिव इन्फ्लुएंस है सोशल मीडिया का, टीवी का, हीरोज हीरोइंस उनका. एंड एक और डिनायल है कि मुझे तो नहीं हो सकता, मैं अगर वापर भी रहा हूँ ये सब, वो मुझे नहीं हो सकता है. और सबसे बुरी बात यह है कि ये एक ऐसा कैंसर है जो पूरी तरह से प्रिवेंटेबल है. अगर आपने अपनी लाइफस्टाइल उस डायरेक्शन में नहीं ले गई, अगर आपने उन चीज़ों का यूज़ नहीं किया, तो आपको ओरल कैंसर होने के चांसेस क्लोज टू निल हो जाएंगे. सो ये है ट्रूथ. ये सब अभी आपने जो कहा, आपका एक्सपीरियंस बताया कि 15 साल के लड़के, तो
हम वो डिटेक्ट कैसे करें, उसके लक्षण क्या होते हैं? सो मैं मेरे पेशेंट्स को एक सिंपल रूल बताती हूँ, उसमें बहुत ज़्यादा ये करने की ज़रूरत नहीं है। मुंह के अंदर कोई भी छाला जो 14 दिन से ज़्यादा है, भर नहीं रहा है, तकलीफ उतनी है या बढ़ रही है, उसकी जांच करानी चाहिए। हर छाला कैंसर नहीं होता है, मगर हर कोई छाला जिसकी तकलीफ 2 हफ्ते से ज़्यादा है और कंटिन्यूस है, उसकी जांच ज़रूर करानी चाहिए। उन लोगों में तो पहले करानी चाहिए जिनको या तो तंबाकू, दारू, बीड़ी की आदत चालू है या आदत थी और उन्होंने कुछ महीने पहले या कुछ सालों पहले बंद कर दी है। ओके, या सगळ्या गोष्टी तर आहेच आणि महिलांमध्ये विशेषतः स्तनांचा कॅन्सर हा आपण जास्त प्रमाणात होताना बघतोय. यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर आशुतोष सर आहेत. तर या कॅन्सरबद्दल तुम्ही काय सांगाल, कसा डिटेक्ट होतो? सो स्तनाचा कॅन्सर सध्या आपल्या देशामध्ये स्पेशली शहरी भागातल्या स्त्रियांमध्ये खूप वाढत चाललेला आहे. प्रत्येक 24 स्त्रियांमागे एका स्त्रीला हा तिच्या लाईफमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि ह्याचे खूप कॉमन सिम्पटम्स असतात. सर्वात कॉमन सिम्पटम हा असतो की स्तनामध्ये एक गाठ त्या महिलेला लक्षात येते. पण एक गैरसमज खूप असतो की, आणि हा पिढ्या कुटुंबांमध्ये चालू असलेला समज असतो की दुधाची गाठ असेल, स्तनामध्ये गाठी बनतच असतात. तर मी हे सांगू इच्छितो की 10 पैकी 8 गाठी ह्या कॅन्सरच्या नसतात, पण कुठली कॅन्सरची आहे आणि कुठली नाही आहे हे तपासून घेणं डॉक्टरांकडे जाऊन हे अतिशय महत्त्वाचं असतं. गाठ सोडून त्वचेवर सूज येणे, त्वचावर लाली येणे, निप्पल आत ओढले जाणे, निप्पलमधून रक्त किंवा पाणी येणे, काखेत किंवा गळ्यात गाठ लागणे, ह्या सगळ्या सिम्पटम्सकडे जर आपण लक्ष दिलं तर ही कॅन्सरची असू शकतात आणि यांना लगेच डॉक्टरांकडे जाऊन दाखवणं हे गरजेचं असतं. स्तनांचा कॅन्सर लवकर दिसावा किंवा लवकर डिटेक्ट व्हावा, या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करता येईल? हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि ह्या बाबतीत आपल्या समाजामध्ये अवेअरनेस बिलकुलच नाही आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते की एका महिलेच्या स्तनांची सर्वात जास्त ओळख त्या महिलेला स्वतःला जास्त असते आणि त्याच्यासाठी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे दर महिन्याला स्वतःच्या स्तनांचं परीक्षण करणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक सिस्टम आहे. हे 20व्या वर्षीच प्रत्येक महिलेने सुरू केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांची पाळी संपल्याच्या 2 दिवसानंतर त्यांनी स्वतःच्या स्तनांना आरशात बघणं आणि मग त्याच्यानंतर झोपून दोन्ही स्तनांना तपासून बघणं, ह्या 2 गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. आणि मी माझ्या पेशंट्सला नेहमी एक साधं उदाहरण देतो की तुम्हाला हे नाही लक्षात आणून घ्यायचंय की मला कॅन्सर आहे की नाही, तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचंय की मागच्या महिन्यात मी जे स्वतःला तपासलं होतं त्यापेक्षा जर मला काहीही बदल लक्षात आला तर तो मी लगेच डॉक्टरांकडे दाखवून चेक करून घेतला पाहिजे. नक्कीच. या सगळ्या गोष्टींबद्दल अवेअरनेस कमी असंही म्हणू शकतो. तर असाच एक प्रश्न सर मला तुम्हाला विचारायचा आहे की फॅमिलीमध्ये एखाद्याला कॅन्सर झालाय तर तो दुसऱ्याला पसरतो, हाही एक खूप मोठा गैरसमज आहे. कुठेतरी तो कमी होत चाललाय पण अजूनही त्याबद्दल अवेअरनेस नाही आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे 2 असू शकतात. एक तर सर्वात अगोदर कॅन्सर जे आहे ते संसर्गजनक आजार नाही आहे. एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे कॅन्सर पसरू शकत नाही. इवन जर एक स्त्री गर्भवती असेल आणि तिला कॅन्सर झालं आणि पोटामध्ये भ्रूण असेल तर त्या भ्रूणाला पण कॅन्सर होत नाही. तर कॅन्सर पसरू शकत नाही, त्यामुळे कॅन्सरग्रस्त व्यक्तीकडे आपण जायचं नाही किंवा त्याच्यासोबत जेवायचं नाही किंवा त्यांच्या घरी जायचं नाही, त्याच्यासोबत हात नाही मिळवायचं, असं बिलकुल पण करू नये. पेशंटला वाईट टाकू नये. पेशंटला उलट फार गरज असते धैर्य देण्याची आणि करेज देण्याची ट्रीटमेंट कंप्लीट करण्यासाठी. आता दुसरा एक प्रश्न असा असतात की काही जे कॅन्सर आहेत ते अनुवंशिक असतात. तर ते म्हणजे आईला जर ते जीन्स असतील, वडिलांना असेल तर त्या मुलांमध्ये ते जर जीन्स गेले तर त्यांना पुढे जाऊन भविष्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. तर अनफॉर्च्युनेटली 10% जे कॅन्सर आहेत ते अनुवंशिक असू शकतात. तर जर तुम्ही अनुवंशिकतेला असं जर पकडलं की हे फॅमिलीमध्ये पसरू शकतो तर एका जनरेशन, दुसरं जनरेशन, थर्ड जनरेशनला जाऊ शकतं, पण हे संसर्गजनक नाहीये. सोबत राहिल्यामुळे कॅन्सर पसरत नाही. म्हणजे भरपूर जण असे म्हणतात की हो त्याला सोप आणि सुपारीचंही व्यसन नव्हतं तरी त्याला कॅन्सर झाला, तर मग जेनेटिक काही त्याच्या मागे रिझन असू शकतात. जेनेटिक रिझन्स असतात, पण नेहमीच ते जेनेटिक रिझन नेक्स्ट जनरेशनला जातील, म्हणजे हेरिडिटरी कॅन्सर होणार असं नसतं. बेसिकली जेवढे सगळे जे कॅन्सर असतात त्यांचा जो अल्टिमेट कॉज असतो, जो बेसिक कॉज असतो तो जेनेटिक म्युटेशन्सच असतात. तर ते पसरतात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असं नाहीये. पण जर आईच्या म्हणजे आईकडून आणि वडिलांकडनं भ्रूणला येऊ शकतात.
अच्छा, मग कॅन्सर होण्याची प्रमुख कारणं काय आहेत, आपण कसं काय म्हणू शकतो? तर कॅन्सर होण्याचे जे आपण कारण आहे त्याला आपण 2 ह्याच्यामध्ये विभागलं जातं. रिस्क फॅक्टर्स म्हणतो आपण त्यांना. एक तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स ज्यांना आपण बदलू शकतो, एक असतात अनमॉडिफायबल रिस्क फॅक्टर और नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर ज्याला आपण बदलू शकत नाही. तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स काय आहेत की ज्याला आपण मॉडिफाय करू शकतो, आमच्या हातात आहे ते. जसं की तंबाखूचं सेवन आहे, कोणत्या पण प्रकारे तुम्ही मिश्री लावा किंवा तुम्ही त्याला खा किंवा तुम्ही त्याला जाळून म्हणजे सिगरेट, बिडी हे आहे. याच्या व्यतिरिक्त अल्कोहोल एक फार मोठं रिझन आहे. याच्या व्यतिरिक्त एक्सपोजर टू सम कार्सिनोजन केमिकल्स जसं की इंडस्ट्रीजमध्ये आहे, ॲस्बेस्टॉस आहे, लीड आहे. याच्यामुळे एक्सपोजर टू रेडिएशन, जे रेडिएशनच्या फील्डमध्ये काम करतात जसे रेडिएशन थेरपीमध्ये किंवा एक्सरेच्या जवळ असतात किंवा काही इंडस्ट्रीजमध्ये जिथे एक्सरे यूज होतो तिथे रेडिएशनचं एक्सपोजर परत होऊन त्या लोकांना कॅन्सर होऊ शकतो. याचं समज जे थोडेसे अंडर एस्टिमेटेड आहे पण जे फार महत्त्वाचे आहे ओबेसिटी असल्यामुळे पण कॅन्सर होण्याची रिस्क वाढते. हे सगळे जे आहेत ते मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आपण यांना बदलू शकतो. आता आपण काय बदलू शकत नाही. नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर काय आहेत तर एज, जसं जसं वय वाढतो तसे कॅन्सर होण्याची रिस्क वाढत जाते. याच्यावर ते अनुवंशिकता, की एकदा जर तुम्हाला ते जीन्स भेटले म्हणजे तुमच्या DNA मध्ये ते बदल घडलेत, जेव्हा तुम्ही भ्रूण असता तेव्हा तुम्ही तुमचे जीन्स जनरली चेंज करू शकत नाही. तर हे जे आहे ते 2 नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत आणि मॉडिफायबल 5 मी फॅक्टर जे सांगितले. बाकी बरेच मायनर कॉजेस आहेत पण एक जनरल डिस्कशनसाठी हे 7 महत्त्वाचे फैक्टर्स महत्त्वाचे हैं. नेक्स्ट क्वेश्चन मैम मैं आपसे पूछना चाहूँगी, सोशल मीडिया पे अभी बहुत सारा वायरल हो रहा है. अभी प्रिया मराठे जो कैंसर से उनकी डेथ हो गई, तो प्लास्टिक के कंटेनर्स में हमें खाना नहीं खाना चाहिए, ये करना चाहिए, वो करना चाहिए. आप इसके बारे में क्या कहते हैं? मैं इस क्वेश्चन को ना समराइज कर देती हूँ. प्लास्टिक, एल्यूमिनियम और कॉस्मेटिक्स, इन तीनों से कैंसर होता है. और आजकल एक और सोशल मीडिया ट्रेंड चला है कि दूध पीने से कैंसर हो रहा है, तो दूध पीना बंद कर देना चाहिए. प्लास्टिक पे आते हैं. प्लास्टिक के अंदर टाइप्स होते हैं. कुछ प्लास्टिक्स जो माइक्रोवेव सेफ है, जैसे अपने कंटेनर्स जिसमें माइक्रोवेव में अपन गर्म कर सकते हैं, या बिस्लरी की बॉटल्स, उसको पेट बॉटल्स बोलते हैं, ये सारे प्लास्टिक सेफ है. सेफ का क्या मतलब है? इसमें से केमिकल्स लीक होके आपके खाने या पानी के अंदर ट्रांसफर नहीं होते और वो आपके शरीर के अंदर नहीं जाते हैं. एक बहुत ज़रूरी चीज़ जो प्लास्टिक को ध्यान में रखनी है वो ये है कि जो प्लास्टिक्स माइक्रोवेव सेफ नहीं है उनको गर्म नहीं करना है और उसके अंदर तेल या ऐसी कोई खट्टी चीज़ डाल के रिएक्ट नहीं करवाना है. इसके अलावा ठंडी चीज़ें आप प्लास्टिक्स में रख सकते हो. नॉन सेफ प्लास्टिक होते हैं जो क्लिंग रैप होता है, जो आप चीज़ों को बांधने के लिए यूज़ करते हैं, उसमें से कुछ केमिकल्स लीच होते हैं, वो आपके शरीर में जा सकते हैं. तो मोटा मोटा ये है कि प्लास्टिक सारे बंद करने से कैंसर के रिस्क कम हो जाएगी, ऐसा कोई स्टडी प्रूव आज कर नहीं रही है. बट ये जनरल चीज़ें जो उसके ऊपर लिखा हुआ भी रहता है प्लास्टिक के पे, ये सेफ है या अनसेफ है, उतना अपने को फॉलो करना है. सेकंड आती है दूध. अब ऐसा बोला गया आजकल सोशल मीडिया पे बोला जा रहा है कि दूध पीने से ग्रोथ हार्मोन बॉडी के अंदर बढ़ता है. उस ग्रोथ हार्मोन से बॉडी के अंदर के सेल्स अनकंट्रोलेबली बढ़ना शुरू करते हैं और कोई ना कोई शरीर के अंग में जाके गठान बना देते हैं. दैट इज नॉट ट्रू, ये बिल्कुल ट्रू नहीं है. अब दूध की वजह से जो चेंजेस बॉडी के अंदर होते हैं वो एक है इन्फ्लेमेशन और दूसरा है डाइजेस्टिव प्रॉब्लम्स. जिनको लैक्टोज इंटॉलरेंस है, जिनको दूध पीने से पेट में तकलीफें होती है, उन लोगों को दूध नहीं पीना चाहिए. इसके अलावा जिनको तकलीफ नहीं है उनको दूध पीने का कोई रिस्क नहीं है और कोई कैंसर का उससे रिलेशन कोई भी तरह की इसमें देखा नहीं गया है. थर्ड आता है कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्स का मेजर बात ये की जा रही है कि आजकल जो स्ट्रेटनिंग और ये सारी ट्रीटमेंट्स चालू है और कुछ फेस पे लगाने के कॉस्मेटिक्स है, उनके अंदर थोड़ा कॉम्पोजिशन फॉर्मेल्डिहाइड का होता ही है. वो केमिकल उसमें डाला जाता है ताकि वो प्रोडक्ट लॉन्ग लास्ट करे. और स्ट्रेटनिंग मतलब बालों की ट्रीटमेंट्स के अंदर तो बालों को एक टेक्सचर देने के लिए वो डाला जाता है. उससे कैंसर हो सकता है डेफिनेटली, क्योंकि फॉर्मेल्डिहाइड कार्सिनोजन है. मगर कितने लेवल में या कौन से लेवल में वो आपके शरीर में जाके कितना अंदर जाके, आप रोज तो बाल की ट्रीटमेंट स्ट्रेटनिंग कोई नहीं कराता है. सो वो एग्जैक्ट कोरिलेशन अभी प्रूव नहीं है. बट हाउएवर अवॉइड अगर कर सकते हैं तो वो अवॉइड कर सकते हैं. दैट इज एल्यूमिनियम का एक रह गया. आई एम रियली सॉरी, आई जस्ट फिनिश इट. ये क्वेश्चन मुझे हर गैदरिंग में पूछा गया है, स्पेशली जब गैदरिंग में बहुत सारी महिलाएं बैठी है कि धातु का या जर्मन सिल्वर का बर्तन हमें यूज करना चाहिए या नहीं करना चाहिए. एल्यूमिनियम एक मेटल है जो अर्थ पे कॉमनली
मिलता है, वो हैवी मेटल नहीं है, इट इज अ गुड मेटल। अब वो मेटल से रिएक्शन कोई होता नहीं है, मतलब दूध के जो पदार्थ है या खाने के कोई पदार्थ है उससे एल्यूमिनियम रिएक्ट नहीं करता है, नॉन रिएक्टिव मेटल है, वो खाने के अंदर लीक होता नहीं है, आपके शरीर के अंदर जाता नहीं, और अगर जो भी माइक्रो क्वांटिटी में अगर जा भी रहा है तो उसका अब्जॉर्प्शन उससे भी कम होता है। जैसे अगर 2 रुपए का एल्यूमिनियम अंदर आपके शरीर में जा रहा है तो अब्जॉर्प्शन उसका शायद 50 पैसे होगा, वो 50 पैसे किडनी बाहर फेंक देती है। तो एल्यूमिनियम ऐसे बर्तनों में खाने से कैंसर का कोई कोरिलेशन नहीं। मुझे भी बहुत बार बोला जाता है ये नहीं यूज करना है घर में, तो ऐसा कुछ नहीं है। एक्चुअली देखा जाए तो जो जैसे सर ने बताया, जो मॉडिफाइबल रिस्क फैक्टर्स है उनको छोड़ के हम ये सोशल मीडिया के ट्रेंड ज्यादा फॉलो कर रहे हैं। मॉडिफाइबल रिस्क फैक्टर्स क्या है? तंबाकू, दारू, बीड़ी, सिगरेट, पान मसाला, इन्हें छोड़िए पहले। ये सारे जो बाकी के फैक्टर्स जो सोशल मीडिया पे ट्रेंडेड है उनका कोई ऐसा ठोस सबूत निकला ही नहीं है, तो हमें उन पे ज्यादा फोकस ना करते हुए इन पे करना चाहिए। और एक मतलब मुझे याद आया है क्वेश्चन ऐसा है, हम बोलते हैं जो हम चपाती या भाकरी होती है जो डायरेक्टली हम गैस पे सेकते हैं, तो वो भी नहीं करना चाहिए, ये भी एक बहुत अच्छा ट्रेंड सोशल मीडिया पे चल रहा है। So I'll answer this. जो हीट होती है, इट्स बेसिकली वो फूड को गर्म करके उसके अंदर के माइक्रो ऑर्गेनिजम्स मार देती है। बट अगर हम उसको कैंसर के इसमें बिठाएं ये बात को, तो इट इज ऑल अबाउट रेडिएशन। ऐसा बोला गया है कि उस हीट की वजह से कोई रेडिएशंस निकलते हैं जो वो खाने के अंदर ट्रांसफर होते हैं, वो आपके शरीर के अंदर जाते हैं और कैंसर बनता है। सो दैट इज नॉट ट्रू। रेडिएशन में 2 प्रकार होते हैं, एक नॉन आयनाइजिंग, एक आयनाइजिंग रेडिएशन। आयनाइजिंग रेडिएशन जो अपनी धूप है, एकदम जो स्ट्रॉन्ग धूप है 12 बजे की, वो आयनाइजिंग रेडिएशन है जो आपके शरीर में परमानेंट चेंजेस कर सकती है। नॉन आयनाइजिंग रेडिएशन लाइट, अभी डे लाइट चल रहा है, आप डे लाइट में घूम रहे हैं बाहर रास्ते पे, आपको कैंसर हो जाएगा? नहीं। नॉन आयनाइजिंग रेडिएशन का एक और एग्जांपल माइक्रोवेव है। ये भी आया था कि माइक्रोवेव में खाना गर्म करके खाने से कैंसर होता है, नहीं होता है। इट इज साइंस, फिजिक्स है वो, एंड इट इज सिमिलर टू भाकरी, चपाती जो भी आप गर्म करते हैं, कोई कोरिलेशन नहीं। सर, पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की महिलांमध्ये जागृती गरजेची आहे कॅन्सर बद्दल, त्या स्वतःबद्दल बोलायला कुठेतरी अजूनही मागे आहेत या सगळ्या गोष्टी। तुमच्याकडे काही पेशंट्स आले असतील असे की ज्यांनी खूप काही गोष्टी आहेत पण खूप हळूहळू तुम्हाला कळत गेल्या आणि त्यामुळे काही उशीर झाला ट्रीटमेंटमध्ये, अशाही पेशंट्स असतात। या सगळ्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे। स्तनाच्या कर्करोगाच्या पेशंट्समध्ये आपल्या देशामध्ये पाश्चात्य देशांपेक्षा प्रमाण कमी आहे, पण मृत्यू जास्त आहेत। आणि ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे कारण त्या डॉक्टरांकडे उशिरा जातात। आणि ह्याची खूप मोठी लिस्ट आहे की त्या डॉक्टरांकडे का जात नाहीत। तर त्याच्यातलं सर्वात पहिलं कारण हे असतं, जसं मी आधी सांगितलं, की त्यांच्या डोक्यात हे असतं की ही दुधाची गाठ आहे, ह्याचा मला काहीही त्रास नाहीये, त्याच्यामुळे मला दाखवायची गरज नाहीये। आणि मग ती गाठ जेव्हा जात नाही पाळी संपल्यानंतर, किंवा ती वाढायला लागते, किंवा ती एवढी वाढते की त्याच्यामुळे त्यांना दुखायला लागतं, तेव्हा ते डॉक्टरकडे येतात। आणि तेव्हा तो युजली स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये कॅन्सर पोचलेला असतो। दुसरं त्याच्यातलं आणखीन एक हे कारण असतं की त्यांच्या डोक्यात ही भीती असते की मी डॉक्टरांकडे गेले आणि तपासण्यांमध्ये कॅन्सर आला तर मग माझं पुढे काही खरं नाही, त्याच्यामुळे मी जाणार नाही। तिसरी एक गोष्ट जी बऱ्याच महिलांच्या डोक्यात असते की मला कॅन्सर आहे हे जर आजूबाजूच्या लोकांना कळालं तर माझ्याबद्दल लोक काय विचार करतील। आणि म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो की माझी एक पेशंट होती 42-43 वर्षाची, अगदी छोटासा कॅन्सर तिला डिटेक्ट झाला होता आणि खूप कॉन्फिडेंटली आम्ही तिचं स्तन वाचवून ऑपरेशन करू शकलो। आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीची गाठ आहे, स्वभाव आहे कॅन्सरचा, तुम्हाला किमोथेरपीची गरज आहे। बाकी सगळ्या गोष्टींना ते तयार होते, पण ते म्हणाले की किमोथेरपीमुळे माझे केस जातील, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय 1 महिन्यामध्ये, माझे केस गेले तर समोरचे लग्न तोडतील, त्याच्यामुळे मी किमो घेणार नाही। आणि त्याच्यामुळे तिने पुढे ट्रीटमेंट घेतली नाही आणि तिला वर्षभरातच पुन्हा कॅन्सर झाला। तर अशा प्रकारच्या गैरसमजांमुळे बऱ्याचशा महिला पुढे येत नाहीत किंवा ट्रीटमेंट घेत नाहीत। तर असे भरपूर गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजांना दूर करण्यासाठीच अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून आपण अवेअरनेस क्रिएट करू शकतो। नक्कीच। खरं तर टीव्ही, सोशल मीडिया हे खूप छान माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांना सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी, पण कुठेतरी त्याचाही गैरवापर आता लोक करतात। त्यामुळे मी आणखी एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छिते की काही अफवा ज्या असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणं आपण टाळायला हवं। कुठेतरी आपल्याला आपला फॅमिली डॉक्टर प्रत्येकाकडे असतो, कुठेही आपल्याला असं वाटत असेल की नाही ही गोष्ट मला
विचार करायला भाग पाडतीये की सोशल मीडियावर, जसं आपण आता मॅडम सोबत बोललो, प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये आपण जेवण नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरांशी या सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकतो बी फ्रँकली, आणि नक्कीच ते आपल्याला खूप छान त्यावर उपाय सांगतात. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा, स्तनांचा कॅन्सर हा एक आणि गर्भाशयाचा कॅन्सर हा देखील एक मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये दिसून येतो, तर याविषयी तुम्ही काय सांगाल किंवा तो कसा डिटेक्ट होतो? गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये त्याला थोडंसं डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. गर्भाशयाच्या आतल्या पडद्याचा कॅन्सर, एंडोमेट्रियल कॅन्सर, आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, ज्याला आपण सर्विक्स कॅन्सर म्हणतो, या दोघांमध्ये फरक करणं गरजेचं आहे. गर्भाशयाच्या पडद्याचा जो कॅन्सर असतो त्याचं प्रमाण आपल्या देशामध्ये रिलेटिव्हली बरंच कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. स्तनाचा कॅन्सर मागच्या एक 5-7 वर्षांमध्ये नंबर 1 वर गेलेला आहे, पण त्याआधी सर्विक्सचा, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा नंबर 1 वर होता. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि हा युजली त्या महिलांमध्ये बघितला गेलेला आहे ज्यांच्यामध्ये हायजीनचा एक प्रॉब्लेम असतो, किंवा त्यांना त्यांच्या सेक्शुअल पार्टनरकडून HPVचं इन्फेक्शन झालेलं असतं. आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये, स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये मल्टिपल पार्टनर्सची जर हिस्ट्री असेल तर या इन्फेक्शनचं रेट जास्त असतं. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सर्व्हिक्सच्या कॅन्सरचं प्रमाण हे बऱ्यापैकी बघण्यात आलेलं आहे. आणि ह्याच्यावर एक महत्त्वाचा उपाय जो आपल्याकडे आज अवेलेबल आहे ती म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या अगेन्स्ट असलेली वॅक्सिन. तर ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही आहे, एक 12 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींना आणि मुलांना जर हे वॅक्सिन देण्यात आलं तर ह्या व्हायरसचं ट्रान्समिशन हे थांबतं आणि सर्व्हिक्सच्या कॅन्सरला आपण तिथेच रोकथाम करू शकतो. पण ह्या वयोगटात समजा कोणाचं चुकलं असेल वॅक्सिन घेणं, तर त्यांनी त्यांच्या गायनेकोलॉजिस्टशी बोलून पुढच्या वयातही ही वॅक्सिन घेता येऊ शकते. आणखी एक मला छोटासा प्रश्न याबद्दल विचारायचं वाटतं तुम्हाला. आता आपण कोविडची वॅक्सिन घेतली आहे, त्यानंतर खूप गैरसमज पसरलेत की कोविडची वॅक्सिन घेतल्यामुळे आता हाडं डिसूर झाली आहेत, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेत, या सगळ्या गोष्टी. तर याही नंतर जेव्हा आपण ही वॅक्सिन, आपण आता अवेअरनेस क्रिएट करतो आहे, ही वॅक्सिन ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला नंतर अशा गोष्टी पुढे उद्भवतील, तर मला प्लीज तुम्हाला आधीच याबद्दल विचारायला. याबद्दल आपण खूप तर्क करून विचार केला पाहिजे. पॅन्डेमिक जेव्हा झाला तेव्हा जगभरात होत असलेल्या मृत्यूंमध्ये त्यांना अडथळा करण्यासाठी ट्रायल्स करण्यासाठी आपल्याला पुरेपूर वेळ मिळाला नव्हता. ठीक आहे, त्याच्यामुळे या वॅक्सिन्स आल्या. आज आपण वॅक्सिन्सच्या दुष्परिणामांबद्दल बोलतोय, पण आज कदाचित आपल्याला हा आकडा व्यवस्थित नाही सांगता येणार जो खूप मोठा असेल की किती लोकांचा प्राण वाचला आणि ट्रान्समिशन आणि पॅन्डेमिक एंड व्हायला त्याचा किती फायदा झाला. सर्व्हिक्सच्या वॅक्सिनच्या बाबतीत खूप क्लिनिकल रिसर्च झालेला आहे, त्याची सेफ्टी बियॉन्ड डाऊट प्रूव्ह झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ही वॅक्सिन आपल्या घरातल्या मुलींना आणि मुलांना देण्यासाठी कुठलाही डाऊट आपल्या डोक्यात ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्ही आता सांगितलं एज ग्रुप सांगितलं, जर त्या एज ग्रुपच्या बाहेर एखाद्याला घ्यायची असेल तर इट्स अलाउड तर डेफिनेटली आहे, पण ते त्यांच्यासाठी ऍप्लिकेबल आहे की नाही हे त्यांच्या गायनेकोलॉजिस्ट कडून चेक करून घेतलेलं कधी चांगलं. ऍक्च्युली त्याच्यामध्ये कसं आहे की HPVचं वॅक्सिन जर तुम्ही घेतलं तर नंतर फर्स्ट सेक्शुअल इन्काउंटरच्या नंतर जर HPV ट्रान्समिशन ऑलरेडी झालेलं असेल आणि त्याच्यानंतर जर घेतलं तर कॅन्सर कमी होण्यामध्ये तेवढा नाही फायदा होत. पण जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसऑर्डरचे जे HPVचे जे हे असतात लक्षणं, वाट येणे किंवा अल्सर येणे, याच्यामध्ये फायदा होतो. तर कॅन्सर व्यतिरिक्त पण त्याचे फायदे आहेत, म्हणून डिस्पाईट एज जरी निघून गेला तरी देऊ शकतो. जनरली 50-55च्या अगोदर देतात, त्याच्यानंतर त्याचा तेवढा फायदा होत नाही. सर, मला या सगळ्यांविषयी बोलताना आणखी एक तुम्हाला विचारावंसं वाटतं. जसं सरांनी आता केमोचं सांगितलं होतं, तर केमोथेरपी नेमकी काय असते, त्यामध्ये केस जातात असंही बोललं जातं, हे कितपत खरं आहे? तर किमोथेरपी काय आहे आणि केस जातात की हे दोन वेगळे प्रश्न आहेत. तर किमोथेरपी हे औषधं जे आहेत ते जे क्लासिकली 20-30-40 वर्षापासून आपण कॅन्सरला मारणारे जे औषध देतो त्याला आपण किमोथेरपी म्हणतो. त्याला इंजेक्शन पण म्हणून पण देऊ शकतो, गोळ्या म्हणून पण देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त किमोथेरपीची क्रीम पण येते. आता किमोथेरपी म्हणजे एक औषध नाही आहे, किमोथेरपीमध्ये कमीत कमी 70 ते 80 वेगवेगळे टाईपचे औषध असतात. याच्यापैकी काही 4 ते 5 औषधं आहेत ज्याच्यामध्ये केस जाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. 4 ते 5 औषधं सुद्धा असतात की ज्यात काही प्रमाणात केस जातात. उरलेले 50
ते 65 प्रकारचे जे दुसरे प्रकारचे औषधं आहेत त्याच्यामध्ये केस जात नाहीत. तर काही किमोथेरपीमध्ये केस जातात, काही किमोथेरपीमध्ये केस जात नाहीत. तर किमोथेरपी घेण्याच्या अगोदर तुम्ही डॉक्टरला विचारू शकता की ह्या किमोथेरपीमध्ये केस जाणार का. तर तो अंशतः ट्रू आहे, पण सगळे किमोथेरपीमुळे केस जातात असं नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मैम मैं आपसे पूछना चाहूँगी कि मुंह के कैंसर की सर्जरी जब हम करते हैं उसके बाद ठीक से खाना नहीं होता है, ये सब मिथ है या ट्रू है, इसके बारे में आप क्या कहोगे? So, मैं ना इसको 2 स्टेटमेंट्स में कंप्लीट करती हूँ आंसर को. पहला, मुंह का कैंसर किससे होता है वो हमने बात कर ली अभी, और उसका सिर्फ एक ट्रीटमेंट जो सक्सेसफुल होगा या जो पहला ट्रीटमेंट होगा उसका जिसकी वजह से वो क्योर हो सकता है, वो सर्जरी. ओके, मुंह का कैंसर सर्जरी को सबसे ज़्यादा रिस्पॉन्ड करता है. अब मुंह के कैंसर की सर्जरी के बाद लोगों के अंदर एक गैर समझ है कि ये सर्जरी कराने से अच्छा तो मैं कैंसर से मर जाऊं, क्योंकि मेरा मुंह टेढ़ा हो जाएगा, मैं खा नहीं पाऊंगा, मैं बात नहीं कर पाऊंगा. प्लास्टिक सर्जरी एक नाम तो अपन ने जब टीवी सीरियल्स आए थे तब से सुन ही रहे हैं कि प्लास्टिक सर्जरी कुछ होती है. मुंह के कैंसर के ऑपरेशन के दौरान ही हम प्लास्टिक सर्जरी करते हैं. प्लास्टिक सर्जरी क्या होता है, जिस जगह पे समझो जीभ का कैंसर है किसी पेशेंट को दूसरे स्टेज का, तो उस जीभ का हिस्सा या उस कैंसर का हिस्सा अपने को निकालना पड़ेगा, उसके साथ थोड़ी सी नॉर्मल जीभ भी निकालनी पड़ती है. उस एरिया को वापस उसी ऑपरेशन में रिकंस्ट्रक्ट करके पहले जैसे बनाने की पूरी कोशिश की जाती है. तो अल्टीमेटली इसका क्या अर्थ है कि अगर मैंने उस जगह को पहले जैसे बना दिया, या दूसरे शब्दों में बोलूँ तो जैसा उसने बनाया है उसके थोड़ा आसपास बना दिया मैंने, तो खाने पीने, बोलने, बात करने में और सांस लेने में 19-20 का फर्क रहेगा. फेस चेंज हो जाता है, फेस टेढ़ा हो जाता है. इतनी एडवांस हो चुकी है प्लास्टिक सर्जरीज आजकल के मेरे पेशेंट से मैं बहुत गर्व से ये बोल सकती हूँ कि मेरे पेशेंट्स आके ये बोलते हैं कि मैडम 4 महीने हो गए ऑपरेशन के बाद, सारे टाँके वाके सब अच्छे हील हो गए, पता ही नहीं चल रहा है कि कौन से बाजू में ऑपरेशन किया है, लेफ्ट है या राइट है. सो कैंसर के ऑपरेशंस में फेस बिगड़ जाना ये चीज़ बहुत बड़ा गैर समझ है. एंड मुझे ये लगता है, मैं कीमो का जो अभी आंसर दिया सर ने उसके ऊपर भी ये बोलना चाहूँगी कि बाल जाते हैं या फेस टेढ़ा हो जाता है, आप एक तराजू में रखिए ना, आपका बेनिफिट कितना है और लॉस कितना है. आपको कीमो की ट्रीटमेंट से या सर्जरी की ट्रीटमेंट से वो एक ख़राब बीमारी से अगर मुक्ति मिल रही है और आपकी जीवन में काफ़ी सारे वर्ष ऐड हो रहे हैं, तो आप ये ट्रीटमेंट कराएंगे. आप सिर्फ इसकी तरफ नहीं देखेंगे कि उससे बाल जाएंगे या उससे टाँके दिखेंगे या स्कार दिखेगा. अल्टीमेटली कैंसर एक ऐसी बीमारी है जो फैल सकती है. खांसी सर्दी जुकाम है नहीं कि 3 दिन में ठीक हो जाए, ट्रीटमेंट उसकी लेनी है आपको. तो वो ट्रीटमेंट इतनी एडवांस हो चुकी है आजकल के साइड इफ़ेक्ट्स कम हो गए हैं और स्कार्स दिखते ही नहीं हैं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन में आपसे ही ये पूछना चाहूँगी कि हम ऐसा बोलते हैं कि कैंसर की ट्रीटमेंट जो है वो बहुत लेंदी होती है. तो मुंह के कैंसर में अभी आपने सर्जरी के बारे में बताया, 4 दिन में भी ठीक हो सकता है, 4 साल भी लग सकते हैं, ये सब कुछ. तो इसके बारे में आप क्या कहना चाहोगे कि बहुत लेंदी ट्रीटमेंट चलता है, तो पेशेंट्स को आप क्या सजेस्ट करोगे? नहीं, 4 दिन और 4 साल का एंगल नहीं है. मुंह के कैंसर या कोई भी कैंसर में पेशेंट जो स्टेज पे डॉक्टर के पास आता है, पूरी ट्रीटमेंट उस पर डिपेंड करती है. अनफॉर्चुनेटली इंडिया में मुंह के कैंसर के पेशेंट्स 80% या मेरी प्रैक्टिस में 80% पेशेंट स्टेज 3 स्टेज 4 में आते हैं. पहले और दूसरे स्टेज में वो कुछ अल्टरनेट ट्रीटमेंट्स लेके अपना टाइम बिगाड़ रहे होते हैं. तो अगर पेशेंट तीसरे चौथे स्टेज पे आता है तो पेशेंट को ऑपरेशन, रेडिएशन, कीमो ये सब लगेगा. अल्टीमेटली ट्रीटमेंट का ड्यूरेशन ज़्यादा से ज़्यादा 4 या 6 महीने है. मगर उस 4 या 6 महीने में मैं पेशेंट को ऐसे बोलती हूँ कि मैं आपकी आगे की 20 साल की कीमत ये 4-6 महीने में आपको दे रही हूँ. अगर आपने ये 4-6 महीने सही से ट्रीटमेंट ली, स्पेशलिस्ट डॉक्टर के पास, और सही वाली ट्रीटमेंट ली, तो आपको आगे में 20, 25, 50, भगवान करे 100 साल और मैं देने की पूरी कोशिश करूंगी. तो लेंदी ट्रीटमेंट ये कॉन्सेप्ट या ये वर्ड मैं एग्री नाही करते. ओके. सर, मी तुमच्याकडे येते. स्तनांचा कॅन्सर जेव्हा होतो त्यावेळेला आपल्याला स्तन काढून टाकावं लागतं. अशा सर्जरीज कधी कधी कराव्या लागतात ज्या वेळेला पेशंट्स आपल्याला जीव वाचवायचा आहे. तर सर्जरीजबद्दल खूप मिथ आहेत, जसं की मॅमने आत्ता सांगितलं. तर तुमच्या प्रॅक्टिसिंगमध्ये अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला आल्या?
स्तनांच्या कॅन्सर साठी पेशंट्स लवकर डॉक्टरकडे का पोचत नाहीत, हा जो प्रश्न तुम्ही मला आधी विचारला होता, त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण हे आहे की बऱ्याच स्त्रियांना वाटतं की आता स्तनाचा कॅन्सर जर निघाला तर पूर्ण स्तन काढून टाकावं लागेल. पण हे आता मागच्या एक 15-16 वर्षांमध्ये जो आपला रिसर्च आपण यूज करायला सुरू केला आहे त्याच्यात जवळपास 70 ते 80% पेशंट्समध्ये ब्रेस्ट वाचवून आपण ते ऑपरेशन करू शकतो. ह्याच्यासाठी फक्त काही क्रायटेरिया आहेत. त्याच्यातलं एक क्रायटेरिया हा आहे की पेशंट जितक्या लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचेल, जितक्या अर्ली स्टेज पोहोचेल तितका हा चान्स वाढतो. ही पहिली गोष्ट आहे. त्याच्यासोबत ज्या पेशंट्सचा कॅन्सर हा त्यांच्या ब्रेस्टच्या साईजच्या कम्पॅरिझनमध्ये थोडा मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ब्रेस्ट वाचवणं आधी शक्य नाही व्हायचं, आता त्यांच्यामध्ये ऑन्कोप्लास्टी या नावाच्या एका विषयामधून आम्ही ब्रेस्ट वाचवू शकतो. ऑन्कोप्लास्टीचा अर्थ आहे कॅन्सरचं ऑपरेशन करत असताना प्लास्टिक सर्जरीचा वापर करून ब्रेस्ट वाचवणं. ह्याच्यासाठी आम्ही पेशंटचे स्वतःचंच फॅट आणि स्किन आजूबाजूने वापरून ती पोकळी जी कॅन्सर काढण्यासाठी काढल्यामुळे तयार झाली आहे ती भरून काढू शकतो आणि पेशंट्सला लक्षातही येत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 70 ते 80% पेशंट्सचं आपण स्तन वाचवू शकलो. बाकीच्या पेशंट्समध्ये त्यांच्या कॅन्सरच्या प्रकारामुळे किंवा स्टेजमुळे आपल्याला स्तन वाचवता येत नाही. अशा पेशंट्समध्ये सुद्धा पेशंटचं ऑपरेशन चालू असताना प्लास्टिक सर्जरी करून शक्य असेल तर पेशंटचं स्वतःचं निप्पल आणि त्वचा वाचवून अशा प्रकारे नवीन ब्रेस्ट तयार करता येऊ शकतं की पेशंट एनेस्थेशियामध्ये म्हणजे भुलेत जातो तेव्हा त्यांना ब्रेस्ट असतं आणि भुलेतून बाहेर आल्यावरही त्यांच्याकडे ब्रेस्ट असतं. त्याच्यामुळे त्यांना ब्रेस्ट काढून टाकल्याचा अनुभवच मिळत नाही. आणि ह्याच्यात मला ह्या गोष्टीचा थोडा गर्व आहे नक्कीच की मराठवाड्यातली अशी दोन्ही बाजूचं ब्रेस्ट काढून इमिजिएटली रिकन्स्ट्रक्शन करण्याची पहिली सर्जरी यावर्षी मी केली. आणि त्याच्यामध्ये पेशंटला ब्रेस्ट काढून टाकण्याचा, दोन्ही ब्रेस्ट काढून टाकण्याचा एक्सपिरियन्स कधीच घ्यावा लागला नाही. पेशंटचं निप्पल आणि स्किनही वाचवता आली आणि त्याच ऑपरेशनमध्ये पेशंटच्या पोटावरची चरबी वाचून दोन्ही ब्रेस्ट नवीन तयार करण्यात आले. वाव, खूप खूप अभिनंदन सर तुमचं या गोष्टीसाठी. खरं तर असे डॉक्टर्स आपल्यासोबत आहे म्हणून आपण निर्धास्त राहू शकतो असंही आम्ही म्हणू शकतो. पण आणखी एक गोष्ट मला तुम्हाला याबद्दल विचारायची आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? तुमच्या प्रॅक्टिसिंगमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आल्या असतील की महिला या सगळ्या गोष्टी बोलायला कचरतात, मागे सरकतात किंवा दाखवायला, तुम्ही आत्ताच मला सांगितलं की स्तन काढून टाकावं लागेल या भीतीनेच महिला डॉक्टरांकडे येत नाही. तुम्ही या सगळ्यांसाठी काय सांगाल? ह्यासाठी एकच सोल्युशन आहे, अवेअरनेस. जेव्हा एका स्त्रीला हे माहिती असेल की मी डॉक्टरांकडे लवकर पोचले, माझी गाठ त्यांना दाखवून दिली, तर 80% शक्यता आहे की मला कॅन्सरच नसेल. मला कॅन्सर निघाला तरी माझं स्तन वाचवून ऑपरेशन होऊ शकतं, मग ह्याच्यातून पूर्ण बरी होऊ शकते. हा आत्मविश्वास जेव्हा त्यांना मिळेल त्या डॉक्टरांकडे उशिरा जाणारच नाहीत. ही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा पण अवेअरनेस प्रोग्राम्समध्ये जातो आणि तेव्हा 100 स्त्रिया माझ्यासमोर बसलेल्या असतात, त्यांना मी एकच गोष्ट शेवटी सांगतो की तुम्हाला माझ्यामुळे या ज्या गोष्टी कळाल्यात, प्रत्येकीने फक्त अजून 10 स्त्रियांना जाऊन सांगा, ज्याच्यामुळे आज या 1 तासाच्या प्रोग्राममधून आपण 10,000 स्त्रियांपर्यंत पोहोचू शकतो. हा अशा पद्धतीचा जसा पॅन्डेमिक पसरला होता तसा अवेअरनेसचा पॅन्डेमिक येणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच आपण कॅन्सरला लवकर शोधून मुळासकट काढून टाकू शकतो. इस पे मैं एक चीज़ ऐड करती हूँ कि मैं अभी एज अ फीमेल ये बोलना चाहूँगी कि एक स्त्री एक परिवार की संचालक होती है. जब तक आप अपने शरीर का पूरी तरह से ध्यान नहीं रखेंगे तब तक आप उस बड़े मोटे परिवार का कैसे चालन कर पाएंगे. तो औरतों में एक ये होता है कि अगर अपने को तकलीफ है तो 6 महीने के बाद जाएंगे डॉक्टर को दिखाने, मगर उनके बच्चे को अगर तकलीफ होगी तो रात के 2 बजे भी जाके ट्रीटमेंट लेके ठीक कर लेंगे. Exactly. तो अपने शरीर का ध्यान अब उसी लेवल पे रखना ज़रूरी है, क्योंकि अब वातावरण बदल गया है, कोविड आ गया है, चीज़ों में बहुत बदलाव हो गए हैं. पुराने ज़माने जैसा नहीं है जहाँ पे बीमारियाँ ही इतनी कम थी कि डॉक्टर के पास जाना नहीं पड़ता. आजकल तो बीमारियाँ इतनी रोज़ नहीं निकल रही है. तो अपना ध्यान ज़्यादा रखें. छोटी से छोटी प्रॉब्लम कोई भी अपने फीमेल डॉक्टर या फैमिली डॉक्टर को जाके ज़रूर दिखाएं. नेक्स्ट क्वेश्चन मैं आपसे ही पूछना चाहूँगी. सोशल मीडिया में जो मिथ सब ट्रेंडिंग में है अभी, उन सब के बारे में आप क्या सजेस्ट करोगे हमारे दर्शकों को? मैं ये चीज़ रियली बोलना चाहूँगी. सोशल मीडिया पे कुछ ऐसे वायरल हैंडल्स है इंस्टाग्राम पे जहाँ पे काफ़ी सारे ऐसे लोग हैं जिन्होंने अपने आप को गुरुजी की या किसी की पदवी दी हुई है, और वो ये लाखों करोड़ों लोगों को बोल रहे हैं कि कैंसर की ट्रीटमेंट लेना या
कीमोथेरेपी लेना या ऑपरेशन कराना या इवन बायोप्सी कराना, जो टुकड़ा हम निकालते हैं कैंसर की गठान से, उससे कैंसर फैल जाता है, गलत ट्रीटमेंट है, ये सारी चीज़ें नहीं करवानी चाहिए। और क्या करना चाहिए वो ये नहीं बता रहे, बस ये बता रहे कि ये सारी चीज़ें नहीं करना चाहिए। हमारी जो ये ट्रीटमेंट दी जाती है पेशेंट्स को, या सोशल मीडिया पे जो भी ट्रेंड है, वो ट्रेंड 2-3 हफ्तों में बने होंगे और 2-3 हफ्तों में ख़त्म हो जाते हैं। जो ट्रीटमेंट आज हम एज ऑन्कोलॉजिस्ट पेशेंट्स को देते हैं, इनमें सालों की रिसर्च है, सबूत है हमारे पास कि ये ट्रीटमेंट्स पेशेंट्स के लिए फ़ायदेमंद है। तो मैं सिर्फ ये सजेशन दूंगी कि सोशल मीडिया का सिर्फ पॉजिटिव चीज़ अपने अंदर लीजिए, पॉजिटिव चीज़ों को अप्लाई कीजिए। बाकी आपकी हेल्थ से रिलेटेड गूगल को, चैट जीपीटी को, इंस्टाग्राम को, फेसबुक को कंसल्ट ना करके एक फॅमिली डॉक्टर के पास चले जाइए। बेस लाईन व्हेरी सिम्पल। ओके, खरं तर हे खूप महत्त्वाचं होतं. सर, मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा वाटेल, ज्या वेळेला क्षयरोग आपल्याकडे आला होता, खूप अवेअरनेस क्रिएट करण्यात आला आणि त्यानंतर आपण कुठेतरी त्याच्यावर आता मात करत चाललोय, तेवढाच अवेअरनेस कॅन्सरच्या बाबतीत आहे का? आणि जर नसेल तर अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो असं तुम्हाला वाटतं? तेवढा अवेअरनेस कॅन्सरबद्दल नाही आहे. बेसिकली जे सिटी जे आहे, म्हणजे जे अर्बन पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये तर अवेअरनेस जास्त वाटतो, पण जे रुरल पॉप्युलेशन आहे, खेड्यापाड्यातले जे आहे, त्याच्यामध्ये तेवढा अवेअरनेस नाही आहे आतापर्यंत, अनफॉर्च्युनेटली. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की जो आधी मॅडमनी आणि सरांनी जो सांगितलं होतं की एक मिथ आहे की ठीक आहे, दुसऱ्याला झालं तर होईल, पण मला तर होऊ शकत नाही. कारण की प्रत्येक तंबाखू खाणारा व्यक्ती जो असतो किंवा सिगरेट पिणारा व्यक्ती असतो, त्याला माहीत असतं की जेव्हा तो पॅकेजिंग असते त्याच्यावरती लिहिलं असतं की इससे खाने से कॅन्सर हो सकता है. ते वाचून पण लोकांना वाटतं की मी तर अमर आहे, मी तर अजय आहे, मला तर काही होऊ शकत नाही. तर ते डोक्यातून काढून टाका की असं मला होऊ शकत नाही, कुणाला काही होऊ शकतं. आणि अवेअरनेस होणं फार आवश्यक आहे. कारण की मी स्टेज 2 to स्टेज 4चे सगळे कॅन्सर बघतो आणि माझ्याकडे खूपदा असं होतं की ती 35-40 वर्षाचे लोक येतात, त्यांना कॅन्सर होऊन जातो, ते हुंदके देऊन रडतात आणि मग सांगतात की मला वाचवा. 4थ्या स्टेजमध्ये आल्यानंतर की माझी मुलं आहेत, माझी बायको आहे, त्यांचं काय होणार, किंवा माझा नवरा आहे, माझी 7-8 वर्षाची मुलगी आहे, तिचं काय होणार. तर याच्यामधून जर वाचायचं असेल तर तुम्ही अर्ली स्टेजला येणं फार महत्त्वाचं आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की एक प्रोग्राममध्ये जर तुम्हाला आज काही कळलं चांगली गोष्ट, तर तुम्ही ते 10 लोकांना कळा. इन्स्टेड ऑफ गॉसिपिंग दुसऱ्यांना काही चांगली गोष्ट समजवा. याच्या व्यतिरिक्त जे मास कम्युनिकेशन आहे, न्यूजपेपर्स आहे, यूट्यूब चॅनल्स आहेत, इंस्टाग्राम आहे, TV चॅनल्स आहेत, आपलं जे स्कूलचं करिक्युलम आहे त्याच्यामध्ये पण कॅन्सरबद्दल थोडंसं 1-2 चॅप्टर यायला पाहिजे कॉलेजेसमध्ये. आणि इवन सायन्सच्या स्ट्रीम्सचे जे बायोलॉजीचे लोक आहेत त्यांना तर ह्या गोष्टी थोड्याफार माहीत असतात, पण आर्ट्सचे आहेत, कॉमर्सचे आहेत, त्या गोष्टी रिवाईज व्हायला पाहिजे. आणि स्पेशली जे सरकारने जे केलं ते खूप चांगली गोष्ट आहे की कोणत्या पण सिरीजमध्ये कुठं पण आपण जेव्हा पण कोणी अल्कोहोल पितं किंवा स्मोकिंग करतं, टोबॅको च्यू करतं, तेव्हा खाली एक वॉर्निंग येते. ती सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि जे यूथमध्ये एक इम्प्रेशन आहे की सिगरेट पिताना सीन काढला आणि हिरो सिगरेट पितो आणि एकदम तो कूल आहे, या गोष्टी कुठेतरी त्यांची पण एक सामाजिक जबाबदारी आहे फिल्म मेकर्सची की असे सीन्स शूटच करू नये, असा एक मेसेजच घ्यायला नाही पाहिजे की दिस इज कूल, ड्रिंकिंग अल्कोहोल इज कूल. नाही, या गोष्टी कुठेतरी एक समाजाने विचार करून थांबवायला पाहिजे की या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. नक्कीच आपण जे पाहतो ते आपल्यात उतरतं असं बोललं जातं. म्हणून खरं तर सर, तुम्ही खरंच खूप छान म्हणालात. बॉलिवूड हा एक अशी गोष्ट आहे की आपल्या खूप जीवाच्या जवळची आहे. प्रत्येक वेबसिरीज येऊ द्या, 4थ्या-5व्या दिवशीपर्यंत आपण ती बघून संपवलीच पाहिजे असं एक असतं. खूप सारे अवेअरनेस आपण फिल्ममधून क्रिएट करू शकतो, पण जरीही त्यात दाखवले तर त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे हा आपला मुद्दा आहे. आपण त्यामधनं काय घेऊ शकतो, कुठलं घ्यायला हवं, कुठल्या गोष्टी राहू द्यायला हवा, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला अवेअरनेस असायला हवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कॅन्सर नेमका काय असतो, कॅन्सर डिटेक्ट कसा करायचा, तुम्ही त्याची लक्षणं कशी ओळखू शकतात, सर्जरी हा जो महत्त्वाचा विषय, खूप साऱ्या गैरसमज याबद्दल आहे, त्यासुद्धा विषय आज आपण डॉक्टरांसोबत चर्चा केलेली आहे. सर्जरी ही खूप काही वेगळी नसून ट्रीटमेंटचाच एक भाग आहे. लेंदी ट्रीटमेंट असली तरीही आपल्याला पुन्हा आपलं आयुष्य जगता येईल यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही आहे असं मला तरी वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी आजच्या आपण या इंटरव्ह्यूमधून शिकलो आहोत. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या प्रश्नांपर्यंत पोहोचून आम्ही पुन्हा एकदा डॉक्टरांशी चर्चा करून तुम्हाला त्याची उत्तरं देण्याची नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. आणखी भरपूर अशा
भन्नाट आपण डॉक्टरांसोबत गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर. तुम्हाला कुठला विषय डॉक्टरांसोबत चर्चा करायचे तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार.